वाजव. Hi everyone, good evening. Good evening. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हिनिंग. आवाज येतोय सर्वांना? हो ओके, स्क्रीन दिसतंय? हो. दिसतंय का सर्वांना? ओके. नो. आज थोडा उशीर झाला आपल्याला. आज मग स्क्रीन दिसत बरेच नाही. कमीत. हा. काय झालं? बरं, ही स्क्रीन दिसत प्रश्नपत्रिका नाही. सोडवली सर्वांनी? हो हो मॅम. बरं बरं. छान. कठीण वाटणारे प्रश्न घ्यायचे का? आणि शेकडेवारी नफा तोटा पण घेतलेत पहा, उदाहरण शेकडेवारी नफा तोटा. यामध्ये जर काय असेल तर ते पण घेतलेले आहेत. कोणतं घेऊ सांगा, बाकीचे अजून आलेच नाहीत. आज खूप कमी जण झाले. आज आपल्याला उशीर झाल्यामुळे बरेच जण नाही आहेत. बरं, वेळ काम त्याचे एक उदाहरण आहे. मॅम हे कोणतं बुक आहे? काय झालं? हे कोणतं बुक आहे? हे क्लृप्त आणि सूत्रेचं आहे. क्लृप्त आणि सूत्रेमधलं आहे. बरं, ग्रुपवरती काही प्रश्न पण आलेले होते काल, तर ते काल पाठवायचे राहिले, आज पाठवते. रेषा नका मारू. बरं, काय घेऊ सांगा? प्रश्नपत्रिकेमधले प्रश्न घेऊ, शेकडेवारी नफा तोटा, काय घेऊ ते सांगा पटकन. डाऊट वाले बरेच जण नाहीये, त्याच्यामुळे डाऊट सोडवून पाठवते मग ग्रुपवरती. मॅम प्रश्नपत्रिका द्या. शेकडेवारी प्रश्नपत्रिका शेकडेवारी. हम्म. बरं, शेकडेवारी सांगा. शेकडेवारीमध्ये कुठला प्रकार अवघड जातो तो आपण पाहूया. शेकडेवारी हे प्रकरण एकदा झालेलं आहे. शेकडा म्हणजेच ते 100. शेकडा म्हटलं की 100चा संबंध येतो. शेकडा म्हणजे 100. जसं बघा इथे काय पहिलं उदाहरण दिलेलं आहे जसं. असं असं लागलं नुसतं का म्हणून आवाज वाढवायला लागला तू. काय होतंय? आवाज बारीक येतोय माझा. काय कधी हम्म. चढलो? प्लीज माईक बंद ठेवा. चढलो ना तर माईक बंद ठेवा प्लीज. बसलो मी. बरं, पहा आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे त्यांनी सुरुवातीलाच. गोपाळने 40 रुपये किमतीची वस्तू 50 रुपयास विकली. रमेशने 50 रुपये किमतीची वस्तू 60 रुपयास विकली. दोघांनाही प्रत्येकी 10 रुपये नफा झाला. पहा, 10 रुपये नफा झाला, पण जर हा जर शेकड्यामध्ये विचारला तर तो शेकडा सुद्धा आपल्याला काढता आला पाहिजे. जसं की आता गोपाळनं 40ची वस्तू 50 रुपयांना विकली, म्हणजे 10 रुपये त्याला काय झाला? नफा. आणि अगदी तसंच केलंय रमेशने सुद्धा. काय केलं? 50 रुपयांची वस्तू घेतली आणि 60 रुपयांना विकली. याला सुद्धा नफा सारखाच आहे. याला सुद्धा नफा 10 रुपये आहे. पण या 10 जरी टक्केवारी असली तरी यांचा टक्क्याचं जे काही शेकडा नफा जो आहे, तर त्या शेकडा नफामध्ये कमी जास्त पण असणार आहे. पहा, म्हणजे हा जो शेकडा नफा आहे तो दोघांचाही सारखा असणार नाही. कारण तुमची खरेदी किंमत आणि विक्री किंमत, खरेदी आणि विक्री कशा प्रकारची होती यावरती तुमचा शेकडा
नफा किंवा शेकडा तोटा हा ठरत असतो. आता इकडे वस्तू फक्त 40 रुपयांची होती आणि ती 50ला विकली. पण इकडे मात्र वस्तू कशी होती, 50ची होती आणि विकली 60 रुपयांना. बरं, आता इथे जसं की आता गोपाळला 40 रुपयांवर 10 रुपये नफा, इकडे तसंच आहे. रमेशला 50 रुपयांवर 10 रुपये नफा. आता इथे शेकडा नफा जो आहे तो खरेदीवरती असतो. जसं की आपण असं म्हणतो 40 रुपयांवरती 10 रुपये नफा, तर 100ला किती? शेकडा नफ्याचं हे सूत्र आहे. शेकडा नफ्याचं सूत्र काय आहे? नफा गुणिले 100 छेदामध्ये खरेदी किंमत. पण हे सूत्र लक्षात ठेवण्याची गरज नाही. या प्रकारे लक्षात ठेवायचं, म्हणजे कधी विसर पडत नाही. ही ट्रिक लक्षात ठेवायची. कधी पण खरेदी किमतीवरती शेकडा नफा आणि तोटा काढला जातो. म्हणजे 40 रुपये खरेदी किंमत होती, तेव्हा 10 रुपये नफा झाला होता. तर 100ला किती? 100ला किती म्हणजेच हा शेकडेवारी निघत असतो. जसं की आता आपण इथे नेहमीप्रमाणे करून घेऊयात. एक्स बरोबर 100 गुणिले 10 आणि छेदामध्ये जातील 40. मग इकडे शून्याला शून्य कट झालं. 4 एक 4, 4 दुने 8, 2 उरला, 4 पंचे 20. नफ्याची जी टक्केवारी आहे 25%. पुस्तकातल्या पद्धतीने सुद्धा 25% आलं, आपल्या पद्धतीने सुद्धा 25% आलं. इथे सूत्र वापरलं आणि इथे आपण ट्रिक वापरली. काय सोपं वाटतं? काय कोणतं सोपं वाटतं तुम्हाला? आवाज येतोय ना सर्वांना? मी सांगितलेलं समजलं? Yes. ओके, समजलं सर्वांना? सांगितलेलं मॅम तुम्ही हो मॅम, सांगितलेलं समजलं. ओके, तुम्ही सांगितलेलं समजलं. या प्रकारे लक्षात ठेवायचं समजतं ना, का सूत्रच लिहून द्यावे लागतील? 40. प्रत्येक सूत्र लक्षात राहत नाही. या प्रकारे करायचं आणि लक्षात ठेवायचं की नफा आपण खरेदी किमतीवरतीच काढत असतो. विक्री किंमत घ्यायची नाही शेकडा नफा किंवा तोटा काढण्यासाठी. बरं, मग आता इथे शेकडा नफा. आता जेव्हा शेकडा तोटा असेल तेव्हा शेकडा तोट्याला इकडे तोटा घेणार आपण. तोटा किती झाला तो घेणार. पण शेकडा तोटा हा सुद्धा खरेदी किमतीवरती. म्हणजे इकडे पहा, समजा जर आपण हीच वस्तू आपण जर याचा नफा काढला की नाही, आपण जर म्हटलं असतं की आता इथे 50 आहेत, 50 रुपयांची वस्तू 40 रुपयांना विकली म्हणजे 10 रुपये तोटा झाला. तर तोटा किती झाला असं जर काढायचं ठरलं तरी सुद्धा आपण याच प्रकारे काढणार. म्हणजे 40 रुपयांवरती 10 रुपये तोटा, सॉरी, खरेदी किंमत आता 50 घेतली ना. 50 रुपयांवरती 10 रुपये तोटा झाला, तर 100ला किती नफा असेल किंवा तोटा असेल याच प्रकारे काढा. मग एक्स बरोबर काय होईल? चला सांगा, तिरकस गुणाकार कशाचा होईल? कशाचा होईल तिरकस गुणाकार? आवाज येतोय ना माझा सर्वांना? हो. हो. आता इथे बदलण्यात एवढंच पाहतोय आपण, एवढंच उदाहरण पाहतोय, एवढ्याचाच विचार करतोय. इकडे जसा नफा होतो लगेच इकडे आपण तोट्याचं उदाहरण घेतलं एवढ्यावरतीच. आणि मग आपण या रमेशच्या उदाहरणाकडे जाऊयात. शेकडा नफा आणि तोटा एकाच उदाहरणामध्ये आपण पाहतोय. बरं पहा, 50 एक 50, 50 दुने 100 आणि 10 दुने 20 किती झाली? तोट्याची शेकडेवारी किती? 20%. आणि नफ्याची किती आली होती? नफा नफ्याची टक्केवारी किती आली होती? 25. 25. इथं आहे ना उदाहरणामध्ये लिहिलेले. मग असं नसतं की कधी शेकडा नफा आणि शेकडा तोटा सारख्याच किमती येतील असं नाही. आपला एक समज इकडे असं होतो की 10 रुपयेच नफा होता आणि 10 रुपयेच तोटा आहे, म्हणजे यांची टक्केवारी जी आहे ती सारखीच असेल. पण असं होणार नाही, कारण आपण खरेदी किमतीवरती नफा आणि तोटा काढत असतो. आता ऍज इट इज याच उदाहरणाकडे, याच प्रकारचे उदाहरण आहे जे रमेशचं एकाच उदाहरणातलं असणार. आता इकडे 40वर 10 रुपये होता, पण इकडे 50वर 10 रुपये आहे. म्हणजे 50 रुपयांवरती 10 रुपये नफा. म्हणजे आता जे 20% काढले की नाही ते या प्रकारे. 50 रुपयांवरती 10 रुपये नफा, तर 100. आत्ताच आपण काढले 20%. मग या प्रकारे हे जर तिरकस गुणाकार केला तर ते 20% येतात. बरं, प्रश्न समजला का? हो मॅम, इकडे पण हो मॅम, अजून उदाहरण द्या ना मॅम. काय झालं?
हे करून घेऊ नका, फक्त अजून उदाहरणे द्या. हो आणखी उदाहरणं देणार आहे. मी यासाठी हे पहिलं उदाहरण घेतलं पहा. एक आपला समज होतो की इकडे पण 10 रुपयेच नफा आहे आणि दुसऱ्याला पण 10 रुपयेच नफा आहे, म्हणजे यांच्या नफ्याची टक्केवारी जी आहे ती सारखीच असेल, असं होणार नाही, सारखीच नसते. मग यावरून आपल्याला काय करेल पहा, यावरून गोपाळाचा व्यवहार अधिक फायदेशीर हे आपणास समजते. कोणाचा जास्त फायदेशीर झाला तर गोपाळाचा, कारण गोपाळला झाला 25% नफा आणि रमेशला झाला 20% नफा. बरं, आता शतमान, शेकडा, हे शेकडेवारीला नाव आहेत पहा, म्हणजेच प्रति 100. आता एक उदाहरण झालं की या पीडीएफ मध्ये पहा, ही पीडीएफ देते मी तुम्हाला. या बुक मध्ये कसं आहे, एक प्रश्न सोडवला की अगदी त्याच प्रकारचे 5-6 प्रश्न दिलेले आहेत. आता इथे एक उदाहरण तुम्हाला समजावून सांगितलं, शेकडा 20 म्हणजे 100 पैकी 20. मग शेकडा 20%, फक्त 20% कसे लिहितात, तर मग ते जर आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये किंवा जर तुम्हाला अपूर्णांकामध्ये लिहायचं जर सांगितलं तर 20% म्हणजे 20च्या छेदामध्ये 100, 10% म्हणजे 10/100, 5% म्हणजे 5/100. हे समजलं? आपण अंश छेदरूपामध्ये कसं हो लिहितो? हो मॅम. पूर्ण कसं लिहायचं? दशांश अपूर्णांकामध्ये. ओके, पहा आता 20% आपल्याला दशांश 20 काय का, 20% दशांश 20 20/100 हे झालं आपल्या अंश छेदरूपामध्ये, म्हणजे अपूर्णांकामध्ये झालं. मग याला आपण पॉइंट मध्ये कसं लिहितो पहा, एकावरती शून्य पाहत असतो, एकावरती म्हणजे 0.2. 2 अंक हवेत. मग 2 अंक आहेत आपल्याकडे उपलब्ध. पॉईंट 2 अगोदर पॉईंट आला, जर कोणी नसेल तर तिथे असतो 0. म्हणजे काय झालं, 0.20. यालाच आपण असं 0.2 असं लिहिलं तरी सुद्धा ते बरोबर आहे. हे समजलं? या सर्व किमती सममूल्य आहेत, यांना सममूल्य असं म्हणायचं. बरं, आता कोणत्याही संख्येने दिलेले टक्के काढताना प्रथम 1% किंवा 10% काढा व त्यानंतर पट पद्धतीने दिलेले टक्के तोंडी काढता येतात. पट पद्धत म्हणजे आपली गुणाकार पद्धत. समजा एखाद्या संख्येचे दुप्पट म्हटलं की ती संख्या गुणिले 2, 3 पट म्हटलं की संख्या गुणिले 3, 4 पट म्हटलं की संख्या गुणिले 4. जसं की आता 500चे 10 पट. मग 500चे 10 पट म्हटलं की आपण काय करतो, पटकन छेदामध्ये 100 येणार आहेत. मग खालच्या छेदामधले 100 आणि 100 वरती 2 शून्य आहेत, म्हणजे एकावरती 2 शून्य आहेत आणि 5वरती पण 2 शून्य आहेत. मग या 2 शून्यांना आपण काट भरून टाकणार. मग राहिला कोण, 5 आणि 10 यांचा गुणाकार, म्हणजे हे 50 झाले. या प्रकारे काढतो पहा आपण कोणत्याही संख्येचे टक्के सांगितले. आता कशाची होती तुम्हाला इथे, एक मिनिट, 500चे 10%. मग आता या प्रकारे लिहिले असते आपण, 500चे 10%, 500 गुणिले 10. मग असं लिहिलं तरीही चालतं किंवा असं लिहिलं तरी सुद्धा चालतं, दोन्ही एकच आहे. पूर्ण शेषा मारून छेदामध्ये 100 असा लिहिला तरी सुद्धा दोन्ही एकच आहे. मग कोणाला असं वाटेल की मला हे 0-0 काट मारायचे, मग या दोघांचा गुणाकार करून मी 50% काढेल, तसंही चालतं. किंवा कोणाला असं वाटेल की मला 100चा पाढा येतो, 100-1 100, 100-5 मग 5-10 50, तरी सुद्धा उत्तर आहे तेच येणार आहे, 50. ओके, 50. हो. बरं, आता मला सांगा 1800चे 3% काढा. 1800चे 3% किती येते? 1800चे 3%. चोपन्न. अगदी बरोबर, 1800चे 3% किती झाले? 54. 56. 54. 54. बरं, आता मला सांगा 25चे 5%. 25चे 5%, चे शब्द लिहिते, चे म्हणजे ते गुणाकार घ्यायचा. 25चे 5%.
आजींची त्याची या होती. चला 25 चे 5% करा आता. 1.25. 1.25. बरं आता इथे काय 1 हा. काय करणार पहा 25 गुणिले 5 त्यामध्ये 100 1.22. इथे 1.22. बर पाहता 25 एका 25 25 चोक 100 राहिला कोण 5/4. मग आता उत्तर आपलं निश्चितपणे दशांशामध्ये येणार आहे. मग दशांशामध्ये म्हणजे कसं पहा 4 एक 4 5 मधून 4 कमी केलेत 1 उरला. एकच्या पुढे शून्य दिला. आता हा 10 झाला इकडे 0 घेतलं म्हणून पॉईंट दिला. 4 दुने 8 उरले 2 2च्या पुढे 0 घेतल्यानंतर इकडे पुन्हा पॉईंट द्यायचा नाही. मग 4×5 = 20. मग किती आली किंमत 1.25 म्हणजे ₹1.25. हे समजलं? हो. किमती या पॉइंट मध्ये सुद्धा येतात. आता वेगळा प्रकार पाहूयात आपण यातले प्रत्येक प्रकार पाहत जाऊयात. त्यामध्ये तुम्हाला कोणता प्रकार कठीण वाटतो त्यावरती आपण जास्त सराव घेऊयात. हा 450चे शेकडा 4% म्हणजे किती? बरं हे समजतं ना सर आता आपण घेतला तोच प्रकार आहे हा नमुना 2. आता नमुना 3 मध्ये काही प्रश्न आहेत पहा. एका फळबागेत एकूण 750 फळझाडांपैकी शेकडा 20% किंवा शेकडा 20 पेरूची झाडे आहेत तर त्या बागेत पेरूची झाडे किती? असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा 750चे 20% काढायचे. आता एकूण किती त्या एकूणचे काढायचे. मग 750चे 20% काढा. आता जसे काढले त्याच प्रकारे. हे आले 150. 150. काय झाले 0 0 कटले 75 दुने 150. मग उत्तर काय मिळालं 150. बर या प्रकारावरती आता काय अडचण असेच मार्क्स पण असतात पहा. नाही. आपले गुण मॅम अजून सरावासाठी प्रश्न दिलेले ते घ्या ना. हो देणार ना. चालेल डायरेक्ट सराव मग हे पहा सरावासाठी प्रश्न आहेत. आता याच्यामध्ये काय अडचण आहे का ए मध्ये 1200चे 15%, 800चे 6%. हे आता जमतील सर्वांना. हो. प्रत्येक प्रकारातलं एक एकच उदाहरण घ्या कारण हे खूप उदाहरण आहेत. फक्त पहिलं उदाहरण सांगा मला फक्त पहिलं 1 नंबरचं. मॅम मला एक उदाहरण सांगा मी आता जॉईन झाले. ओके चालेल. मग आता 1200चे 15% सांगितले. मग 1200चे 15% कसे होतात पहा 1200 गुणिले 15. फक्त 15च्या छेदामध्ये 100 लिहिला तरी पण बरोबर. 180. पूर्ण छेदामध्ये 100 लिहिलं तरी सुद्धा बरोबर. किती होते 0 0 कट करायचा. क्लास किती वाजेपर्यंत आहे? हा आणि मग काय झाले पहा 15 गुणिले क्लास किती वाजेपर्यंत आहे? क्लास आहे आता 9:45 पर्यंत. हो. पहा 15 दुने 30. 30 शून्य हातचा आलेले 3 इकडे पहा 15 दुने 30 केले. पुन्हा 15 एक 15 15 आणि 3 झाले 18 मग 180 झाले. पर्याय क्रमांक 4. बरं हे समजलं? या प्रकारे करायचे हे उदाहरण मग 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर यासाठी कठीण असं काही नाही सोपं आहे हे. असं तुमच्यापैकी कोणी आहे का हे समजत नाही? हा प्रकार समजला नाही आहे का कोणी असं? समजला. ओके सर्वांना समजला. बरं आता थोडासा वेगळा प्रकार पाहूयात आपण. आता हे पण आत्ताच पाहिलं होतं पहा प्रश्न क्रमांक 9 इथे नवीन प्रश्न आला की आपण पाहतोय. एका बागेतील 1500 झाडांपैकी 15% झाडे आंब्याची आहेत तर त्या बागेतील आंब्याची झाडे किती? जसं आता 750चं उदाहरण पाहिलं होतं पेरूचं तसंच आहे सेम. चला काढा याचं उत्तर. प्रश्न क्रमांक 9चं उत्तर येऊ दे. उरली उत्तर निघतं 225. सॉरी. काय झालं असतं 1500 गुणिले 225. त्यामध्ये 100. 100 वरचे 2 शून्य आणि 1500 वरचे 2 शून्य कटले असते 15 गुणिले 15 225 झाले असते. बर आता यामध्ये कुठला प्रकार कठीण जातो तो तुम्ही सांगायचा तो प्रकार मी घेते.
मॅम रेखांकित भाग काय रेखांकित भागाचा आवाज ब्रेक होतोय माझा मॅम प्रसिद्धी प्रश्नपत्रिका आहे. हे प्रश्नपत्रिका नाहीये क्लुप्त आणि सूत्रे आता 5वी स्कॉलरशिपचं हे पुस्तक आहे. काय मॅम मराठी बुद्धिमत्ता का गणित गणित मराठी गणित आपण नवोदयची परीक्षा ना आता 18 तारखेला म्हणून थोडासा गणितावरती जास्त भर दिलेला आहे सध्या म्हणून गणितच जास्त पाहतो आणि मॅम माझ्या मित्राकडे पण आहे सुट्टे व सूत्रे. ओके तुमच्याकडे आहे ना मग त्यामध्ये आहेत पाचशे उदाहरण आहेत. बरं आता ह्या आकृत्यांवरती आला तर हा प्रश्न कसा सोडवायचा आपण तिचा शेकडा किती भाग रेखांकित आहे. मग अशा प्रश्नामध्ये काय करणार पहा तुम्ही एकूण भाग किती आहेत ते अगोदर मॅम खूप सोपं आहे. 1 2 हो. आता एकूण भाग किती 1 2 3 4 5 5च्या अशा 3 लाईन आहेत म्हणजे 5 त्रिक 15 एकूण भाग किती झाले 15 आणि रंगवलेत किती 3. मग आता इथे आपल्याला काय करायचं शेकडा मग आपण असं म्हणणार 15 पैकी 3 रंगवले तर 100ला किती काही सूत्राची गरज आहे का पहा बरं 15 3 तर 100ला किती मग x ची किंमत आपण या प्रकारे काढणार 100 गुणिले 3 आणि छेदामध्ये जाणार 15 पहा 3 एक 3 5 15 5 एक 5 5 20% 20%. बरं समजलं का तुम्हाला मॅम समजलं. ओके मग प्रश्न क्रमांक 17 चॅट बॉक्स मध्ये बोला मॅम मी काल एक प्रश्न पाठवलेला ग्रुपवर तो प्रश्न घेता का मला समजला नव्हता. घेते काय झालं मला कोणीच दिसलं नाही एक 7 ते 8 जणच होते. बरं कोणता प्रश्न घेऊ सांग आणि काल मला काही वेळच भेटला नाही आज पण दिवसभर क्लास होते काल म्हटलं होतं मी होते पण नाही शक्य झालं लगेच बोल ना मी ग्रुपवर पाठवले. कोणत्या क्रमांकाचा का सर्वच घ्यायचे ते मॅम ऑप्शन नंबर 3. हा ऑप्शन नंबर मॅम ऑप्शन नंबर 3. त्या सोडवून पाठवू तुम्हाला मॅम दुसऱ्या पुस्तकात दुसऱ्या पुस्तकातले बर सोडवून पाठवू का मग आता हे घेऊया हो मॅम मी ग्रुपवर पाठव. ओके चालेल आणि जर नाही समजलं तर मला पुन्हा उद्या विचारा काय होईल मध्ये ही लिंक तुटेल सोपे प्रश्न आहे, असं काय खूप कठीण मी काल पाठवलेले त्याचे उत्तर सांगा. हो ना सोडवून पाठवते मी तुम्हाला ग्रुपवरती आता आपण शेकडेवारी पाहतोय तर ते घेऊयात हो ते पण पाठव मॅम शेकडा नफा व शेकडा तोटा घ्या. हो शेकडा नफा शेकडा तोटाच चाललाय काय होतं राजनंदिनीला हे प्रश्न तर शेकडेवारी आहे. बरं ऐका राजनंदिनीचा फक्त एवढा एक प्रश्न घेऊयात आणि त्यानंतरचे जे प्रश्न तुम्ही पाठवलेले ते मी ग्रुपवरती पाठवते तुम्हाला आणि ते जर नाही समजलं घेऊन करून मी तुम्हाला कोणते प्रश्न देते मी प्रश्न सांगू. ऐका ना जर आता हे फक्त राजनंदिनीचा आता सध्या एक प्रश्न घेते आणि क्लास नंतर लगेच सोडवून पाठवते तुम्हाला जे प्रश्न आलेत ना आणि ते जर नाही समजले तर मला उद्या विचारा ठीक आहे 8:45 पर्यंत होईल आणखी 15 मिनिट होतील बरं हे समजलं ना तुम्हाला बरं 17चं उत्तर आलं होतं पहा 17चं किती आलं तुमचं सी ओके सी आलं ना 40 बरोबर आहे 40% अगदी बरोबर आहे बरं आता हा पुढचा प्रकार आहे 80चे 25% आता जसं आपण 25चे 5% खूप सोपे काढतो. बरं काढा एकच उदाहरण काढा फक्त सुरुवातीचं आणि त्यामध्ये जर पुन्हा काही पुढचं कळत नसेल तर तेच विचारा उदाहरण आहे. नाही नाही आहेत ना आणखी भरपूर उदाहरण आहेत आपण प्रत्येक प्रकार पाहतो एक एक उदाहरण पाहतो एवढी ऑप्शन नंबर 4. ओके 20 ऑप्शन नंबर 4. अगदी बरोबर आहे 80चे 25% म्हणजे 20 हे बरोबर आहे नंबर 4. गुणिले 25 छेदामध्ये 100 25 एक 25 25 चोक 100
4 एक 4, 4 दुने 8 आणि पुढचं शून्य आहे असं आहे 20 निघलं. ज्यांना समजलं नाही त्यांनी लक्ष द्या. बरं, आता पुढचा प्रकार. हा, आता असा प्रश्न येतो पहा, 50 म्हणजे 250चे शेकडा किती? 50 म्हणजे 250चे शेकडा किती? आता शेकडेवारी आपल्याला काढायची आहे. तर आता हा एक प्रश्न एक्सप्लेन करते, त्यानंतर एक दोन प्रश्न तुम्ही यासारखे सोडवा. पहा, 250 चे इथे काय ठेवायचं? 250 चे किती टक्के? किती टक्के म्हणजे x टक्के आपण घ्यायचं. किती टक्के म्हणजे 50? हा प्रश्न क्रमांक 12 आहे. एवढा हा प्रश्न आहे, नाही तर 1250 घ्या. इथे x ची किंमत काढायची. x बरोबर 100 गुणिले 50 आणि छेदामध्ये 250 घ्यायची. 50 एक 50, 50च्या पाड्यामध्ये 250 येतो का? कधी येणार? हो 50 हो, 5 5 250. नंबरला. हो मॅम. 5 एक 5, 5 दुने 10, पुढचा शून्य आहे असा. म्हणजे किती झाले? 20%. म्हणजे 250चे 20% म्हणजे 50. हे समजलं? असं जर उलट दिलं तर कसं काढणार? हे समजलं का सर्वांना? हो. ओके, बरं. यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो सोडवा मग. 42 म्हणजे 120 चे शेकडा किती? 42 म्हणजे 120 चा शेकडा किती? मॅम ऑप्शन नंबर 3. ओके, चला. आलं सर्वांचं? ऑप्शन नंबर 3, 35. चला, काढायचं मग आपण. बरं, सोडून दाखवावं लागेल का? समजलंय सर्वांना? एक्सप्लेन करावं लागेल का? मॅम एक्सप्लेन करा. ओके, चालेल. हो मॅम. बरं, तर प्रश्न पहा. 120, 42 म्हणजे 120 चे शेकडा किती? आपल्याला संख्या माहिती. 120 चे किती टक्के? किती टक्के म्हणजे तिथे एक्स मानायचा. हा एक्स आहे. 120 चे एक्स टक्के म्हणजे 42. एक्स ला काढायचं बाजूला. एक्स बरोबर छेदामध्ये आहे त्याला अगोदर घ्यायचं. हा 100 आणि पुढचा 42 म्हणजे 100 जो आहे तर तो आकारातला गुणाकार म्हणजे ही एक बाजू, ही वरच्यांची एक बाजू आणि या दोघांची एक बाजू अशी आपण मानत असतो. मग लगेच आपण दुसऱ्या बाजूकडे जात असतो. एका बाजूमधला 100 गुणिले 42 आणि छेदामध्ये 120. बरं, पहा आता 0 0 गेल्या. आता 6च्या पाड्यामध्ये येतात 42 पण आणि 12 पण. बर, 6 7 42, 6 दुने 12, 5 एक 5, सॉरी बे एक बे बे पंच 10, मग 5 आणि 7 यांचा गुणाकार झाला 35%. समजलं सर्वांना? मॅम असं परत आणखीन एक उदाहरण द्या. अरे, भरपूर उदाहरण आहेत. मी पीडीएफच देणार आहे तुम्हाला. क्लास नंतर पीडीएफ देणार आहे. हे उदाहरणं सोपी आहेत. हा, आणि ते माईक बंद. आवाज ब्रेक होतोय बोला. स्वराज, आवाज ब्रेक होतोय. मॅम हे गणित मॅम हा, बोल. हे मला समजलं नाही, परत एकदा सांगता. बर, नाही समजलं नाही हे गणित. ओके ओके. हे नाही समजलं आता, म्हणजे 13वा प्रश्न घेतला तो नाही समजला का? हो मॅम. बर, तोच पुन्हा ऐकते हं. पुन्हा लक्ष द्या. पहा आता, संख्या माहिती आपल्याला. संख्या माहितीये, उत्तर पण माहितीये, पण नेमकी किती टक्के होती
त्या संख्येचे किती टक्के म्हणजे 42 हे माहित नाही. मग त्यातली संख्या कोणती झाली? 120 ची. 120 चे किती टक्के म्हणजे आपण इथं प्रश्नचिन्ह घेतले पहा. एक्स ऐवजी काय घेतलंय? तर प्रश्नचिन्ह घेतलं. किती टक्के म्हणजे 42? आता हे प्रश्न कसा आहे ते समजलं का? 120 चे किती टक्के म्हणजे 42? मग या प्रश्नचिन्हालाच आपण बाजूला घेतलं. जो प्रश्न पडलाय की नाही आपल्याला, ते प्रश्नचिन्ह घेतलं. या 100ला पाठवायचं 42 कडे, म्हणजे भागाकारातले गुणाकारामध्ये जातात. 100 गुणिले 42, आणि जो प्रश्नचिन्ह किंवा जी संख्या आपण एक्स मानतो त्याच्या शेजारची जी संख्या आहे अंशात असेल तर ती छेदामध्ये येत असते. 42च्या पाड्यामध्ये 120 येतो का? किंवा एवढा मोठा पाडा नसेल जमत, काही हरकत नाही. आपण काय करूयात? 6ने भाग देऊया. 6 7 42. 6 दूने 12 आणि पुढचं शून्य आहे असा, किंवा इथं शून्याला शून्य काट मारलं तरी काय होतं? बे बे आणि बे पंचे 10. हे फक्त 2 जण. 5 गुणिले 7, 7 5 35%. हे समजलं का? आता समजलं का स्वराज? हो ओके. हो मॅम. अजून क्लास किती वेळ आहे? एक 5 मिनिट. बर, आता हे पुढील सत्यविधान कसं ओळखायचं? 40 चे 5% म्हणजे 2, हे चेक करायचं. 40 चे 5% म्हणजे 2च येतात का? 25 चे 20% म्हणजे 2च येतात का? कसं चेक करायचं समजलं तुम्हाला? आता का करून दाखवावं लागेल? पहिला पर्याय कसा चेक करणार? 40 चे 5% म्हणजे 40 गुणिले 5 छेदामध्ये. बर, इथे आपण या मॅम 10 येतात. हो, 10 चोक 40, 10 दे 100. 5 एक 5, 5 दुने 10, बे एक बे, पे दुने 4. उत्तर आलं 2. म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. पुढील पैकी सत्य विधान पाहिजे होतं तर मग पहिलंच बरोबर आलं. 40 चे 5% म्हणजे 2. या प्रकारे प्रत्येकाला चेक करायचं. सत्य विचारलं, सत्य आलं की थांबायचं. असत्य म्हटलं तर पहिल्याच पर्यायाला असत्य की नाही असत्य. उत्तर चुकीचं आलंय म्हणजे असत्य झालं. बरं, यामध्ये आज कुठला आहे का प्रकार जो तुम्हाला कठीण वाटत असेल असा? हळूहळू स्क्रॉल करते. हा पहा, हळूहळू स्क्रोल केलं. 26वा. ओके, प्रश्न क्रमांक नाही मॅम, 24. 24. ओके, 24. बर, पाहता 24वा प्रश्न. एका बागेतील 900 झाडांपैकी 360 झाडे ही आंब्याची आहेत, तर त्या बागेत शेकडा किती झाडे आंब्याची आहेत? बर, काय करावं लागेल आपल्याला? 900 पैकी 300 झाड आहेत ना, मग आपण असं म्हणायचं, 900 ला 360 तर 100ला किती? 900 पैकी 360 आंब्याची, तर 100 पैकी किती झाली आंब्याची? या प्रकारे या सूत्रामध्ये म्हणजे आपल्या ट्रिक मध्ये एक्स बरोबर 100 गुणिले 360 आणि छेदामध्ये घ्यायचे 900. 100 एक 100, 100 9 900. 9 एक 9, 9 चोक 36, पुढचा शून्य आहे असा. उत्तर मिळालं 40. बरं, समजलं का? हो. ओके. हा, आणखी आहे का कुठले प्रश्न? पहा बरं, मी हळूहळू हा, इथे शेवट झाले, तिथे इथपर्यंत ही पीडीएफ आहे. असा एक आता हे शेवटचे प्रश्न पहा. 40 चे 30% हे 30 चे डॅश डॅश टक्के होय, असे जमतात का? 30 ते 40%. हा, काय करायचं? अगोदर 40 चे 30% काढायचे वेगळे, मग हे 30 चे टक्केवारी काढायची शेवटचा. हा कसा सोडवायचा? हा थोडा वेगळा आहे त्याच्यामध्ये. अगोदर काय करणार तुम्ही? 40 चे 30% काढणार. आता इथे शून्य शून्य कट होणार,
शून्य 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 शून्य. टक्केवारी काय? 4 गुणिले 3 म्हणजे 12%. सॉरी, 40 ते 30% म्हणजे 12. हे 30चे टक्के होय. 30चे किती टक्के? मग आपल्याला असा प्रश्न पडतो. मग इथे असं मांडणी करायची की 30चे किती टक्के म्हणजे 12. आलं लक्षात? मग इकडे आपण x ची किंमत काढणार. x बरोबर काय होणार? 100 गुणिले आणि छेदामध्ये जातील 30. 0 0 कट होणार. 3 1 3, 3 चोक 12 आणि 10 गुणिले 4 हे होतील 10 चोक 40 म्हणजे 40%. 30चे 40% म्हणजेच 12. मॅम 31 घ्या. किती? 31. मॅम 40 चे 30%, मग 30 चे 40%च होतील ना. बर, आता 31वा. आता शेवटचे राहिले 2 मिनिट. एखादा होईल प्रश्न आता. एवढा शेवट घेऊ आणि मग थांबू. मला आता वाटते सर्व प्रकार समजले असतील तुम्हाला. जवळजवळ सर्वच प्रकार आज आपण कव्हर केलं. शेकडेवारीचं प्रकरण हे मॅम शेकडा नफा शेकडा तोटा कधी घेणार आहात? चालेल, उद्या घेऊयात, काय अडचण नाही. हेच अवघड जात होते का फक्त? घेऊयात उद्या. मॅम शेकडेवारी मला सोपी जाते, पण शेकडा नफा शेकडा तोटा नाही. चालेल, उद्या घेऊयात शेकडा नफा तोटा. आणि तिसरी पण प्रश्नपत्रिका सोडवून ठेवा. त्यातलं काय असेल तर त्यामध्ये पण करून ठेवा. जीवन, तुझा आवाज ब्रेक होतोय, मला आवाजच येत नाहीये. शार्दूल परीक्षेत सरळ व्याज पण घ्या मॅम. सरळ व्याज काय अवघड आहे? घेऊयात. शार्दूल परीक्षेत 690 गुण मॅम माझे सर्व व्याजाचे आणि दुसऱ्याचे सगळे उत्तर पाठ आहेत. म्हणजे सगळे सूत्र पाठ आहेत. ओके, सोपं आहे. सरळ व्याज सोपं आहे एकदम. बरं पहा, शार्दूल परीक्षेत 690 गुण मिळवून उत्तीर्ण झाला. जर त्याला त्या परीक्षेत 92% गुण मिळाले असतील तर ती परीक्षा किती गुणांची होती? मॅम आम्ही काढतो. हो, काढा. काढा. शेवटचा 1.5 मिनिट राहिलाय फक्त. काढा. अतिशय सोपा प्रश्न आहे पहा. ओके, अजून एकाचंही उत्तर आलेलं नाही. बरं, लक्ष द्या. शेवटचा 1च मिनिट राहिलाय म्हणून मी एक्सप्लेन करते. त्यानंतर आपण थांबूयात. बरं, कोणत्या संख्येचे 92 म्हणजे x चे 92 म्हणजे 690 या प्रकारे ठेवायचं होतं. या प्रकारे सोडवायचं म्हणजे x बरोबर काय होईल? 100 गुणिले 690 आणि छेदामध्ये जातील 92. हा, मग आता हे सोडवा. आता जमेल का सोडवायला? आवाज मला ब्रेक होतोय. हे सोडवलं तर उत्तर मिळतं 750. सोडून पहा, आता क्रॉस चेक करून पहा. 750 येतं का तुमचं? ओके, थांबूयात आपण. बाय, गुड नाईट. बाय मॅम, गुड नाईट.